नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। सागर धानुरेची हत्याच 25 लाखात सुपारी देऊन केली हत्या। गुन्हे शाखेनं 24 तासात ठोकल्या दोघा आरोपींना बेड्या। अंबड चौफुली परिसरात उभ्या कारमध्ये सागर धानुरे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत होती। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत ही आत्महत्या नसून सागरच्या शरीरावर 2 फायर आणि चाकूचे वार आढळून आल्यानं ही हत्या असल्याचं उघड झालं आहे। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 आरोपींना बेड्या ठोकल्या असून 25 लाख रुपयात सुपारी देऊन हत्या घडवल्याची कबुली आरोपितांनी दिली आहे। शहरातील सागर धानुरे याचा काल पहाटे अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पिटल समोर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता। प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत होती, मात्र स्थानिक गुन्हे शाखेनं परिसरातील फुटेज तपासले असता त्यात कमलेश झाडीवाले हा कारमधून उतरताना दिसला। त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकानं त्यास उचललं असता त्याने आपणास दिलेल्या कल्याण भोजने यांना 25 लाख रुपयात सुपारी दिल्याचं सांगितले। पोलिसांनी तात्काळ कमलेश बरोबर कल्याण भोजने यासही 24 तासात जेरबंद केला असून मयत सागर धानुरेकडून कल्याण भोजने यानं पैसे घेतले होते। घेतलेल्या पैशाचा तगादा धानुरे याने लावला म्हणून 15 दिवसापूर्वीच सागर धानुरेच्या हत्येचा कट रचला गेला अशी कबुली या आरोपितांनी दिली आहे। विशेष म्हणजे हत्या करणाऱ्या कमलेश झाडीवाले यानं रात्री 9 वाजता सागरची कारमध्ये बसूनच हत्या केली। नंतर सायंकाळी पुन्हा घटनास्थळी येऊन मित्रासोबत संभाजीनगर इथं शवविच्छेदनासाठी गेला होता। मात्र तिकडून परतत असताना पोलिसांनी त्यास टोल नाक्यावरच उचलले। सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पौरे, भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, इर्शाद पटेल, रमेश काळे, संजय सोनवणे यांनी केली आहे। काल 21 डिसेंबर सकाळी कलावती हॉस्पिटल जवळ रोडवर एका गाडीमध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता। ज्याच्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि ते सगळा असा प्रायमाफेसी दिसत क्रिएट केलेला गेलेला होता सीन की सुसाईड असू शकते, कारण त्याच्या हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता। पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली, सागर धानुरे या व्यक्ती होता असं ओळख पडली आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी, तर काही 2 स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले। त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही सीसीटीव्ही आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली। त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री 9 ते 9:30च्या मध्ये गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे। त्यांनी त्याच्यासोबतच त्याचे एक साथीदार कमलेश झाडीवाले असे या 2 लोकांनी मिळून हा मर्डर झालेला आहे केलेला आहे, म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे। घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरसीमध्ये सामील होता। या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडीसाठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस, तसेच कॉन्स्पिरसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ॲड करणार आहोत। त्याची बंदूक भेटली त्यांच्याकडे, ती बंदूक कोणाची आहे? सागरची आहे का आरोपींची आहे? नाही, ते आता या घडीला सांगणं अवघड होईल, पण आरोपीचीच असणार जो शक्यता वाटते की, कारण त्यांनी प्री प्लॅन्ड सगळं केलेलं आहे। हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे, तर वेपनची तयारी त्याची असणारच आहे। हा, याच्यामध्ये प्राइमा फेसी जो आतापर्यंत आहे, काही पैशाचा वाद होता। भोजने कडे काही पैसे होते सागर धानुरेचे, जो तो मागणी करत होता ॲज ऑफ नाव, पण अजून ही क्लिअर होईल पिक्चर।
रक्कमचा अजून काही नहीं है। तो ये दो जो आरोपी पकड़े गए इसके पहले भी इन पर कोई गुने दाखिल है? हाँ, इनका क्रिमिनल रिकॉर्ड है। कमलेश झाड़ी वाले के ऊपर 7 गुने दाखिल है। 2023 में आखिरी गुना है, उसके बाद नहीं है। और उसके भोजने के ऊपर भी 1 गुना रजिस्टर है 2019 में। सर ये दो ही है या इनके साथ और भी कोई है या बड़ी टीम है कुछ और? नहीं, अभी तक तो दो आरोपी निष्पन्न हुए, अरेस्ट किया, बट हम कोई एंड नहीं है इन्वेस्टिगेशन का। इट्स एन ओपन एंड इन्वेस्टिगेशन। सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न झाला? सुसाईड दाखवण्याचा 100% प्रयत्न झालेला आहे, कारण वेपन त्यांनी असा हातामध्ये ठेवला त्याला मारल्यानंतर आणि तो खाली पडला आणि अशी त्याची मुठ्ठी अशी बंद होती। तर एक असा पिक्चर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की सुसाईड आहे का, पण ज्यावेळी पूर्ण आपण तपास केला, जो मी काल पण बोललो होतो की आम्ही सगळ्या अँगलने तपास करणार आहोत, विदिन 24 आवर हे मर्डर आहे निष्पन्न झाला। आम्ही गुन्हा दाखल केला, आरोपी पण अटक केले। यात दोनच आरोपी आहेत का आणखी काही आरोपी आहेत? हे 2 आहे, 2 आम्ही केले आहे फिक्स, पण अजून ओपन एंडेड दोघांनी इन्व्हेस्टिगेशन। मिळून घटना केली एकाच वेळेस का नंतर दुसरा? जो गाडीमध्ये जो करताना दिसतो तो हे झाडीवाले फायर कुठल्या बाजूने झाला आहे आणि बुलेट कुठल्या बाजूने? ते आम्ही सीन क्रिएट करणार आता। आरोपीला पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सीन ऑफ क्राईम सगळा रिक्रिएट करणार आहोत। काल पोलिसांनी सांगताना सांगितलं होतं की उजव्या बाजूने गोळी झाडली गेली आणि डाव्या बाजूने असं दिसतंय आता एकदा प्राईम पोस्टमॉर्टम अजून आम्हाला प्रिलिमिनरी भेटला आहे। ज्यावेळी फायनल पोस्टमॉर्टम भेटेल त्यामध्ये एक्झॅक्ट कळेल एंट्री वुंड कुठून आहे, एक्झिट वुंड कुठून आहे। गोळी काही बाहेर आली का अटकलेली आहे? आतमध्ये आणि ते पिस्टल ते देशी बनावटीच आहे? देसी कट्टा सारखा आहे। ते आरोपी केव्हा म्हणजे आम्ही रात्रीपासून चौकशी करत होतो, सकाळी त्यांना ऑफिशियली अटक केला, आता कोर्टासमोर हजर करणार। चाकू स्टॅब सारखी इंजरी दिसते, खूप डीप स्टॅब नाही आहे, पण स्टॅब सारखी इंजरी दिसते। चाकू किंवा काहीतरी धारदार वस्तू आहे। असा सुपारी असू शकते, ते सांगत आहे आता 25 लाख आम्ही दिले होते, पण अजून ते आम्ही व्हेरीफाय करू सगळे फॅक्ट। टोळी युद्ध म्हणता येईल का? नाही, असं टोळी नाही आहे, पैशाचा व्यवहार आहे। हे दोघं झाले, आणखी काही सापडले तर? 2 आहे, आता आणखी आपण आमचं जर सापडलं तर आम्ही तुम्हाला सांगू, पण ॲज ऑफ नाव 2 आरोपी आहे। या दोघांचा मयताचा आणि मुख्य आरोपीचा पैशाचा वाद होता आणि त्यांना दुसऱ्याला इन्व्हॉल्व केला याला मारण्यासाठी। तपास काही वेळातच झाला तर पथकाला आपण ते हे आपले खूप चांगला तपास याच्यामध्ये केलेला आहे, कारण पोलिसाची आणि सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता आरोपीकडून, पण विदिन 24 आवर तर आम्ही डिस्क्लोज करतो। आमच्याकडे तर विदिन 16-17 आवर पिक्चर क्लिअर झाली होती। तर एवढ्या कमी टाईममध्ये सगळा तपास केला आहे। त्यामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशन आणि LCB, PI जाधव, PI शेवाळे, सर्व APIs आणि कर्मचारी यांनी खूप मेहनत दिवसभर घेतलेली आहे। DYSP साहेब स्वतः पूर्ण दिवस होते, ॲडिशनल SP होते आणि सर्वांना खूप कौतुक आहे आणि त्याला मी योग्य रिवॉर्ड देणार आहे। सर, आरोपींचं लोकेशन बदनापूरचं एक पत्त्याचं क्लब होतं अशी माहिती समोर येते। तर ते बघू, ते अलाबाई क्रिएट भरपूर करतात ना आरोपी। जर सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न केला, स्वतःची लोकेशन पण दुसरी ठिकाणी दाखवू शकतो। सर, पोलिसांनी ताब्यात कुठून घेतला आरोपी? पोलिसांनी अटक सकाळी केला आहे। आमची आता पोलिसाची तपासाची पद्धत मध्ये आम्ही सांगू शकत नाही। आता 25 लाखाचा विषय याचा व्यवहार किती चालू आहे? कोटींचा अजून क्लिअर नाही आहे, आम्ही तपासामध्ये बघू, आता क्लिअर करू। सर, जालन्यामध्ये सतत वेपन मिळत आहेत, गन्स मिळत आहेत। आता हा एक मर्डर झालाय। मागच्या काही दिवसापूर्वी सदर बाजारने अनेक आरोपींना बंदुकीसह अटक केलेली आहे। त्याच्या मुळापर्यंत जाऊ शकतात का पोलीस? मुलापर्यंत पोलीस गेलेली आहे। एक आरोपी लक्ष्मण गोरे, आता आपण मागे अटक केला होता, जो गजानन तोर मर्डर मध्ये पण आरोपी होता। 8 वेपन त्याच्या लिंक मधून होते, आम्हाला माहिती होती। 5 ते 6 अगोदर पकडले होते, त्याला पकडल्यानंतर परत 2 ते 3 वेपन जप्त झाले। तर मुळापर्यंत आम्ही जात आहोत। मागे आमची टीम 2 वेळा मध्य प्रदेशला पण जाऊन आलेली आहे। एक आरोपी एका गुन्ह्यामध्ये मिडलमॅन जळगाव मधून पण अटक केलेला आहे, पण हा रूट जो आहे तो मध्य प्रदेशचा तोच रूट आहे जिकडे पुणे पोलिसांनी पण मागे कारवाई केलेली होती। सर, हे डायरेक्ट व्यवहार आहे का काही सुपारीचा वगैरे व्यवहार आहे? आता ही फार प्रिलिमिनरी स्टेज आहे। लेटस अजून ना, आताच आम्ही इन्व्हेस्टिगेट करून अजून आम्ही काही कोणाचे काही बँक खाते किंवा काही अजून तपासण्याची वेळ अजून आम्हाला भेटलेली नाही आहे। आम्ही करू ना तपास। आरोपीचा आणि फिर्यादीचा म्हणजे मर्डर झाला त्यांचे डायरेक्ट थेट व्यवहार होते दोघांचे का? असं तू म्हणत आहे ॲज ऑफ नाऊ, त्याची सगळी गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही। विल हॅव टू व्हेरीफाय एव्हरीथिंग।
म्हणजे हा जो मर्डर आहे तो रात्री 9 ते 9:30 ते 9, 9, 10 त्याच पिरियडमध्ये झालेला असावा ॲज ऑफ नाव असं वाटते. असं सीसीटीव्ही मध्ये जे दिसतंय त्याचा वेळ असेल. पुन्हा सर एकच मुद्दा पुन्हा आणखी येतो चर्चेमध्ये. जर 9-9:30 वाजताचा मर्डर झाला असेल, कुणीही गाडी व्हेरीफाय केली नाही किंवा कुणीही गाडी तपासली गेली नाही. त्या पुन्हा पेट्रोलिंगचा विषय येतो, पुन्हा सगळ्या बाकीचा विषय येतो आणि त्या मार्गावर सातत्यानं उभा राहणाऱ्या गाड्यांचा विषय येतो. त्याच्यामध्ये या एक अनुषंगाने काय एक विषय हा पण दिसतो की त्याच्या गाडीवर काळी फिल्म होती. आपण काळी फिल्म ज्यावेळी नागरिक लावतात त्यावेळेस बाहेरून विजिबिलिटी संपून जाते आतमधली, आणि तो एक कारण असू शकतो. आणि त्या एरियामध्ये भरपूर हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल असल्यामुळे नेहमी तिकडे आतमध्ये पेशंट आहे ते रात्री गाड्या थांबतात. तोच विषय होतो की रोडवरच गाड्या पार्किंग होती. एक मोठी गाडीमध्ये डेड बॉडी सापडली. नाही ठीक आहे, आपण हे क्राईमचा विषय आहे. वेपन जर तुम्ही विचार करायची तर संभाजीनगर रेंजमध्ये तर जेवढी कारवाई जालना नाही गेली तेवढी कोणीच नाही केली. आणि विषय आला पार्किंग, तर पार्किंगचे वेगळे विषय आहे. पार्किंग प्रत्येकनी ज्यावेळी परमिशन घेतात मल्टी स्टोरी बिल्डिंगची, बेसमेंट पार्किंगसाठी असला पाहिजे, कुठेच नाही आहे जालनामध्ये. काळ्या फिल्मवाल्या गाड्यांवर आता काही कारवाई होणार? कारवाई आपली सुरू. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.